आंबेडकरांना बीजेपी आणि काँग्रेस या दोघांनी सारखंच वाईट वागवलेलं आहे. सरकार येतील आणि जातील, संविधान हे कायम राहणार आहे. उडीदा माझी काय काळे काय गोरे. नमस्कार, मी अभय कुमार देशमुख. मी मराठीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत. सर, आपलं मी मराठीमध्ये स्वागत. नमस्कार. आपली काही पुस्तकं प्रकाशित झाली. काय नक्की या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आलंय? काय नक्की त्यामध्ये सारांश आहे? आत्ता अलीकडेच 2 दिवसापूर्वीच माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात 4 हिंदीमध्ये लिहिलेली पुस्तकं प्रकाशित झाली. त्यापैकी पहिलं पुस्तक जे आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मकथन, त्यांनी स्वतःबद्दल मांडलेले विचार, त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांनी आपल्या अनुयायांना केलेला उपदेश याचा एक ग्रंथ आहे. दुसरा जो ग्रंथ आहे हिंदीमधला, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार आणि त्यांचं सामाजिक तत्वज्ञान याची मीमांसा करण्यात आलेली आहे. तिसरा जो आहे तो अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे यातला, बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि त्यांचं आर्थिक तत्वज्ञान या विषयावरती पहिला ग्रंथ लिहिला तो मी 1992 साली. त्यानंतर आता हा विस्ताराने लिहिलेला तो ग्रंथ आहे, त्यांच्या लिखाणावर आधारित आणि त्यांच्या भाषणांवर आधारित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि तत्वज्ञान. आणि शेवटचा जो आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक विचार, त्यांचे कायदेविषयक विचार, त्यांचे संविधानाबद्दलचे विचार, हे सगळे एकत्र करणारा चौथा ग्रंथ. असे 4 ग्रंथ मी हिंदी भाषकांसाठी लिहिले. नक्कीच. मात्र याच 4 पुस्तकांच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर काही प्रश्न उपस्थित झाले. कुठेतरी सोशल मीडियामध्ये असं चित्र आहे किंवा असं बोललं जातंय की आपण संघाशी जवळीकता वाढवताय. पहिली गोष्ट म्हणजे या 4 पुस्तकांच्या प्रकाशनाचा जो सोहळा झाला दिल्लीमध्ये 13 ऑगस्टला हा सोहळा झाला, त्याचं प्रकाशन करण्याचा मान यावेळी मी मोहन भागवत, सरसंघ चालक मोहन भागवत यांनी येऊन त्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. जो गदारोळ उमटलेला आहे तो दुर्दैवी आहे आणि ते का झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो. या कार्यक्रमाचा विस्तृत वृत्तांत काही वाहिन्यांनी प्रसारित केला. तो करताना त्यांनी काहीतरी गडबड केली किंवा जाणीवपूर्वक केलं मला माहित नाही, परंतु मी जे बोललोच नव्हतो ते माझ्या नावावर खपवलं गेलं. उदाहरणार्थ, त्यांनी काही वृत्तवाहिन्यांनी असं ब्रेकिंग न्यूज दिली की डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं धक्कादायक वक्तव्य काय, तर डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर हेडगेवार या दोघांचा वैचारिक मार्ग एकच होता असं विधान नरेंद्र जाधवांनी केलं, असं धक्कादायक वक्तव्य केलं, अशी ब्रेकिंग न्यूज काही वृत्तवाहिन्यांवरती परत दाखवण्यात आली. तुमच्या वृत्तवाहिनीने केलेलं नाही, परंतु काही जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी केलं. त्यामुळे अनेकांचा गैरसमज झालेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ही बातमी धादांत खोटी आहे, याच्यामध्ये सत्याचा लवलेश सुद्धा नाही. यापूर्वी आपण तत्कालीन सरकार जे होतं काँग्रेसचं, त्यावेळेला काँग्रेसच्या जवळ होता अशी एक चर्चा आहे आणि आता भाजपचं सरकार आहे. तर आता एक भाजपचं सरकार आपल्याला जवळ करून आणि दलित समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करते अशी एक चर्चा सुरू आहे. यामध्ये काय तथ्य आहे आणि आपल्याला काय म्हणा? हे पहा, तुम्ही म्हणता की मी काँग्रेसच्या बरोबर आहे इतकी वर्ष. चूक. मी व्यक्तीच्या बरोबर आहे. 2009 साली मी प्लॅनिंग कमिशनमध्ये गेलो. प्लॅनिंग कमिशनची नियुक्ती ही सेमी पॉलिटिकल आहे, म्हणजे काही प्रमाणात त्यामध्ये पॉलिटिक्स असतं हे नाकारता येणार नाही, मान्य. पण तिथे घेताना मनमोहन सिंगांनी मला तिथे बसवलं. मनमोहन सिंगांच्या बरोबर मी ते वित्तमंत्री 1991 साली झाले. मी त्यांच्याबरोबर 1984 पासून काम केलेलं आहे. त्यामुळे मी मनमोहन सिंगांच्या बरोबर काम करत होतो, काँग्रेस बरोबर नाही. ती व्यक्ती मला महत्वाची वाटते. ती व्यक्ती राजकारणात गेली, ती व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, म्हणून मी काँग्रेसवाला होत नाही. मी काँग्रेस पक्षाचे सदस्य कधीही नव्हतो, आता नाही, आणि होण्याचा कुठल्याही पक्षाचा सदस्य होण्याचा मला मनोदय. चर्चा कोण रंगवते? नाही, चर्चा रंगवणारे आपल्याकडे मोकळा वेळ असलेले खूप लोक आहेत. मला असं वाटतं की तुम्ही जे बीजेपी विरुद्ध काँग्रेस असं जे पाहताना, तुम्ही असं पहा, दिस इज कॉन्टिन्युटी विथ चेंज फॉर मी. गव्हर्नमेंट्स कम अँड गो, कोणी असले तरी, परंतु जे काम करणारी माणसं असतात माझ्यासारखी, आयडिया देणारी माणसं असतात, काम करणारी माणसं असतात, त्यांना कुठल्याही एका पक्षाचा झेंडा त्यांनी घेतलेला नसतो. उद्या ओवेसीने मला जर बोलवलं ना बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमाला,
तर मी त्या कार्यक्रमाला जाईन. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव होतोय असा कार्यक्रम कोणीही केला तरी मी तिथे जायला तयार आहे. आणि तिथे ओवेसीचं उदाहरण दिलं होतं, याचा अर्थ मी ओवेसीची पार्टी जॉईन करतो असा होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजापुरतं मर्यादित ठेवलं गेलं आणि ठेवलं जात आहे, या बाबतीमध्ये आपलं काय मत? बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रीय नेते म्हणून भारतीय समाजाने दुर्दैवानं मान्यता दिलेली नाही. त्यांच्यावरती केवळ दलितांचे नेते असा शिक्का मारून आपण मोकळे झालेलो आहोत. आणि काही लोकांनी तर तुम्ही पाहिलेलं आहे की आपल्या संविधान लेखनाची सुद्धा श्रेय बाबासाहेबांना नाकारण्याचा प्रयत्न झालेला आहे. डॉक्टर आंबेडकरांना बीजेपी आणि काँग्रेस या दोघांनी सारखंच वाईट वागवलेलं आहे. ऍज फार ऍज डॉक्टर आंबेडकर इज कन्सर्न, बोथ ऑफ देम आर इक्वली बॅड. म्हणजे असं नाही की काँग्रेसने आंबेडकरांना खूप चांगलं वागवलेलं आहे आणि बीजेपी आता त्यांना जवळ करायचा प्रयत्न करते. या दोन्ही पक्षांनी बाबासाहेब आंबेडकरांना वाईटच वागवलेलं आहे. काँग्रेसला संधी जास्त मिळाली म्हणून त्यांनी जास्त वाईट वागवलेलं आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये उडीदा माझी काय काळे काय गोरे असा खरं म्हणजे भाव आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी चर्चा अशी सुरू राहणार आहे. आपण पाहत राहा मी मराठी. डॉक्टर आंबेडकरांना बीजेपी आणि काँग्रेस या दोघांनी सारखंच वाईट वागवलेलं आहे. सरकार येतील आणि जातील, संविधान हे कायम राहणार आहे. उडीदा माझी काय काळे काय गोरे. ब्रेक नंतर मी मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण सुद्धा नियोजन आयोगावरती होता, आपल्याकडून काय प्रयत्न करण्यात आलेले आहेत शोषितांसाठी, वंचितांसाठी? व्हेरी गुड, हा उत्तम प्रश्न आहे. हे पहा, SC ST शेड्यूल कास्ट सब प्लॅन म्हणजे प्लॅन, टोटल प्लॅनचा एक भाग म्हणून शेड्यूल कास्ट सब प्लॅन असतो. तसा ट्रायबल सब प्लॅन असतो. तो 1979 साली ट्रायबल शेड्यूल कास्ट सब प्लॅन आला. 75 साली दोन्ही वेळा इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या, त्यांनी तो आणला. त्याची योजना इतकी चांगली आहे कागदावरती की प्रत्येक केंद्र सरकारने प्रत्येक विभागामध्ये आणि राज्य सरकारांनी आपापल्या राज्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये अनुसूचित जातींचं जे प्रमाण असेल तेवढ्या प्रमाणावर, किमान तेवढ्या प्रमाणावर खर्च केला पाहिजे. म्हणजे टोटल तुमचा नियोजित खर्च जर 100 कोटी असेल आणि तुमच्याकडे लोकसंख्या, दलितांची लोकसंख्या 20% असेल तर किमान 20 कोटी रुपये, त्या 100 कोटीच्या 20% म्हणजे 20 कोटी रुपये हे त्यांच्यासाठी खर्च केले पाहिजेत. अतिशय उत्तम योजना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 35 वर्ष झाले याला, पण त्याचं कधीही चांगली अंमलबजावणी झाली नाही. ती अंमलबजावणी चांगलं करण्याचं काम नरेंद्र दादांनी केलेलं आहे प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना, की शेड्यूल कास्ट सब प्लॅन आणि ट्रायबल सब प्लॅन याचं जास्त प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी कायदा सुद्धा केला पाहिजे. आणि अंमलबजावणी करताना म्हणजे ते पैसे दलितांना किंवा अनुसूचित जातींना द्यायच्याऐवजी ते पैसे इतर कामांसाठी वळवले जात होते, ते बंद करण्याचं, ते कमी करण्याचं काम नरेंद्र दादांनी केलेलं आहे आणि हे डॉक्युमेंटेड आहे. मनमोहन सिंगांनी मला अध्यक्ष केलं होतं 2 समित्यांचं. एक समिती होती बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण जिथे झालं तो जो बंगला होता 26 अलीपूर रोड, इथे त्यांचं स्मारक असलं पाहिजे. निर्वाण भूमी आहे सगळ्या दलित बांधवांसाठी, भगिनींसाठी ती निर्वाण भूमी आहे. त्या निर्वाण भूमीवरती बाबासाहेबांचं यथोचित स्मारक झालं पाहिजे. बाय द वे तिथे एक स्मारक आहे आणि ते काँग्रेस सरकारने केलेलं नाही, ते बीजेपी सरकारने केलेलं आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला, कारण आपल्याला डोक्यामध्ये बसलेलं आहे ते बीजेपी सरकारने 2004 साली केलेलं आहे. भिकार आहे पण आहे. काँग्रेसने तेही केलं नव्हतं. आता त्याच्यावरती जागतिक दर्जाचं स्मारक करायचा निर्णय शेवटी काँग्रेसने घेतला आणि मग मनमोहन सिंगांनी माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. त्याचा मी मोठा मास्टर प्लॅन तयार करून दिला आणि तो विचाराधीन आहे. एक दुसरी कमिटी केली होती 15 जनपद या मोक्याच्या जागी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एक नॅशनल लायब्ररी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर सोशल जस्टिस हे तयार करायचा प्रकल्प हा मनमोहन सिंगांनी तयार केला. म्हणजे त्यांनी त्याची घोषणा केली. त्या समितीचा अध्यक्ष मी होतो. त्याचाही मास्टर प्लॅन तयार करून मी सबमिट केला. मोदी सरकारने आल्याबरोबर पहिली गोष्ट काय केलेली आहे, ते 15 जनपदला जे मोठं इंटरनॅशनल सेंटर होणार आहे त्याचा पायाभरणी समारंभ नंतर केला. सर, सरकारने एक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. यामध्ये आपली सुद्धा नेमणूक केलेली आहे. तर काय काय वेगवेगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. सरकार पुढे आपण कोणत्या मागण्या ठेवणार आहात? त्या एक सजेशन अशी केलेली होती की 125वी जयंती आहे म्हणून 125व्या जयंतीच्या निमित्तानं 125 विद्यार्थी निवडून
त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण झालं, तिथे अभ्यास दौऱ्याला पाठवायचं. मी स्पष्ट शब्दात सांगितलं, हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता, ही अत्यंत बकवास विचार हा आहे. कोणीतरी 125 विद्यार्थी निवडून तुम्ही त्यांना अभ्यास दौऱ्याला पाठवणार तिथे, ते विद्यापीठ 100 वर्षापूर्वी होतं तसं आता नाही. आणि अभ्यास दौऱ्यातून काय साध्य होणार आहे? 1 आठवड्याचा 15 दिवसाचा. त्यापेक्षा माझ्या 125 दलित बांधवांना, अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या लोकांना, त्यांना तुम्ही मास्टर्स किंवा पीएचडी साठी जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये पाठवा. त्या स्कॉलरशिपचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 125व्या जयंतीची स्कॉलरशिप असं द्या. आणि 125 लोकांना तुम्ही परदेशी पाठवा. त्या 125 पैकी 65 मुली असल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, मी अशी मागणी केलेली आहे, त्यात सूचना काय केली होती, बाबासाहेब आंबेडकरांचं कोमेमोरेटिव्ह कॉइन, म्हणजे त्यांचं चिन्ह असलेलं नाणं हे करायचं. ते अनेकांचं केलेलं आहे. मी म्हटलं हे ठीक आहे की हे करा तुम्ही, पण हे करून थांबायची काही गरज नाही. तिथे मी त्यांना अशी आयडिया दिलेली आहे आणि हे रेकॉर्ड झालेलं आहे. मी त्यांना असं म्हटलं, अमेरिकेमध्ये पहा, इंग्लंडमध्ये पहा, त्यांच्याकडे जी करन्सी आहे, अमेरिकेमध्ये डॉलर म्हणा, इंग्लंडमध्ये जी पाऊंड स्टर्लिंग करन्सी आहे, त्याच्यावरती त्यांच्या अनेक फाउंडिंग फादर्सची प्रतिमा असते. आपल्याकडे एकाच फाउंडिंग फादरची प्रतिमा असते, ते म्हणजे महात्मा गांधी. ती असलीच पाहिजे, वादच नाही, परंतु ती एका पुरतच मर्यादित का ठेवायचं? मी त्यांना अशी सजेशन केलेली आहे, आता ही परंपरा मोडा की फक्त महात्मा गांधीची छवी, ती परंपरा मोडा आणि आपल्या अनेक फाउंडिंग फादर्सना करता येईल. आणि त्याची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांपासून करा. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याशी चर्चा अशी सुरू राहणार आहे. आपण भेटूया ब्रेक नंतर. डॉक्टर आंबेडकरांना बीजेपी आणि काँग्रेस या दोघांनी सारखंच वाईट वागवलेलं आहे. सरकार येतील आणि जातील, संविधान हे कायम राहणार आहे. पुढीदा माझी काय काळे काय गोरे. ब्रेक नंतर मी मराठीमध्ये आपलं स्वागत. सरकार येतात, सरकार जातात, हे आपल्यापर्यंत पोहोचलंय. प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत हे पोहोचलंय का? कारण की आता जर पाहायचं झालं तर सध्याच्या या युगामध्ये राखीव जागांची उपयुक्तता किती आहे असं वाटतं? नाही, इथे 2 प्रश्न आहेत. एक तर राखीव जागांची आवश्यकता आहे का, आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते आहे का. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो. त्याची अंमलबजावणी अजिबात योग्य प्रकारे होत नाही. म्हणजे ते फायदे आहेत ते जेवढ्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे तेवढ्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. हा पहिला भाग. हा दुसरा भाग. पहिला प्रश्न जो आहे त्याची आवश्यकता आहे का, निश्चितपणे आहे. जर सिस्टम आपली व्यवस्था जर न्याय्य असेल तर राखीव जागांची गरजच नाही. परंतु ती न्याय्य नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जोपर्यंत ती न्याय्य होत नाही तोपर्यंत राखीव जागांना पर्याय नाही. त्या ठेवल्याच पाहिजेत आणि त्याची उत्तमात उत्तम अंमलबजावणी झाली पाहिजे. किंबहुना माझा असा आग्रह आहे की आता फक्त ज्या सरकारी क्षेत्रापुरतं आरक्षण जे आहे ते खासगी क्षेत्राला सुद्धा लावलं पाहिजे. कारण खासगी क्षेत्रामध्ये जे आपण ज्याला खासगी म्हणतो ते खऱ्या अर्थानं खासगी नसतंच. त्याच्यामध्ये जमीन सवलतीच्या याने दिलेली असते, टॅक्सचे वेगवेगळे ऍडव्हान्टेज घेतात. जर तुम्ही सरकारचे हे सगळे ऍडव्हान्टेज घेता तर तुम्हाला सामाजिक उत्तरदायित्व सुद्धा स्वीकारलं पाहिजे. तर माझा असा आग्रह आहे की ते खासगी क्षेत्रात सुद्धा लागू केलं पाहिजे आणि ते लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, काटेकोरपणे झाली पाहिजे. ही माझी भावना, ही माझी भूमिका आहे. राजकीय नेते असतील, राजकीय पक्ष असतील, या समाजातल्या घटकांना फक्त आणि फक्त वापरून घेण्याचा प्रयत्न करतायत का? जसं आता राखीव जागांचा विषय असेल, अनेक वर्ष हा चर्चेत असलेला विषय आहे. काय म्हणणं आहे? नाही, हे पहा, कुठल्याही व्यवस्थेमध्ये, लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये, लोकशाही प्रणित व्यवस्थेमध्ये हे अपेक्षितच असतं. प्रत्येक जण दुसऱ्याचा उपयोग करायचा प्रयत्न करत असतो. इथे आपला कोण उपयोग करते यापेक्षा त्यातून आपल्याला काय साध्य होत आहे हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की दलित समाजाचा विचार करताना किंवा त्यांच्या बाजूने पाहताना आपला कोण उपयोग करतंय, सगळेजण एकमेकाचा उपयोग करतच असतात आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये आणि कुठल्याही आधुनिक व्यवस्थेमध्ये. इथे आपल्याला काय मिळतं आहे, आपल्याला आपले न्याय्य हक्क मिळत आहेत का, आपल्या संविधानानं आपल्याला जे दिलेलं आहे ते आपल्याला मिळतं आहे का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगायचं वाटतं, संविधान हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि मी इथे तुम्हाला खास माहिती देतो की त्या समितीमध्ये मी अशी एक महत्वाची सूचना केलेली आहे की या बाबासाहेब आंबेडकरांच्या या 125व्या वर्षाचं औचित्य साधून भारतीय संविधान हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. संविधानाबद्दल तुम्ही असा विचार करा ना,
आपल्या 18 पगड जाती धर्मात संप्रदायांमध्ये विभागल्या गेलेल्या आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवणारा दुवा काय आहे? फक्त संविधान. नजीकच्या भविष्यकाळामध्ये कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान सर्वसामान्य लोकांना, विशेष करून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी 26 भागांची एक वाद संवाद कार्यक्रमाची मालिका आम्ही सुरू करतो आहोत. आणि त्यामध्ये आपल्या देशातले सगळे कायदे पंडित, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजेस, सगळे निष्णात कायदे पंडित आणि सामाजिक कार्यकर्ते, या सगळ्यांना एकत्र करून त्याचे एपिसोड्स होणार आहेत. आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत संविधान याचे आपले मूलभूत हक्क काय आहेत, मूलभूत अधिकार काय आहेत, आपली मूलभूत कर्तव्य काय आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी काय आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्व आपल्या देशाची काय आहेत, याची जाणीव व्हावी, याचं लोकशिक्षण व्हावं, याचं प्रबोधन व्हावं, म्हणून तर ही मोठी कार्यक्रमांची मालिका आम्ही आयोजित करतो आहोत. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये, 1-2 महिन्यामध्ये त्याची प्रत्यक्ष सुरुवात होईल. मला असं वाटतं की हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेशी, त्यांनी केलेल्या महान कार्याशी अत्यंत सुसंगत असं काम आहे. सरकारं येतील आणि जातील, संविधान हे कायम राहणार आहे. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझ्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी खऱ्या अर्थानं आदरांजली ठरणार आहे. आणि तसाच माझा प्रयत्न आहे. निश्चितच डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना एकत्रित ठेवणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे संविधान. प्रत्येक घटक असेल, समाज असेल, या गोष्टीकडे लक्ष देणार का, आणि संविधान आपल्यापर्यंत पोचेल किंवा आपल्यापर्यंत, आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांपर्यंत ते पोचवलं जाईल का, याचा विचार करणार का, हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत राहा मी मराठी. डॉक्टर आंबेडकरांना बीजेपी आणि काँग्रेस या दोघांनी सारखंच वाईट वागवलेलं आहे. सरकार जातील, संविधान हे कायम राहणार आहे. पुढीदा माझी काय काळे काय गोरे.